चला तर मंडळी, आज बघूयात नागपंचमी विशेष ही पारंपरिक खमंग आणि रसरशीत रेसिपी कशी बनवायची। तर काय केलं बघा, या ओल्या करंज्या बनवण्यासाठी एक ताजा ताजा नारळ घेतला। घरीच कुंडीमध्ये लावलेल्या हळदीच्या झाडाची पाने घेतली। नारळ ही छान सालासहित किसून घेतला। मग गॅसवर एक कढई ठेवली, त्यामध्ये थोडंसं तूप घातलं। तूप हलकसं गरम झालं की त्यामध्ये घातला गूळ आणि किसून घेतलेलं खोबरं। ची फ्लेम मीडियम ठेवायची आणि गुळाचं पाणी झालेलं पूर्णपणे आटवून घ्यायचं। गुळाचं पाणी पूर्णपणे आटलं की त्यामध्ये घालायचं 1 चमचाभर भाजलेले तीळ आणि अर्धा चमचा खसखस। त्यासाठी थोडीशी सुंठ किंवा जायफळ ही किसून घालायची। आता रेडी झालेलं सारण एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आणि त्याच कढईमध्ये वाटीभर पाणी घालायचं। त्यामध्ये थोडंसं मीठ आणि तूप घालायचं। पाण्याला छान उकळी आली की त्यामध्ये घालायचं वाटीभर तांदळाचं पीठ। तुम्हाला जर एकाच वेळी संपूर्ण सारणाच्या करंज्या बनवायच्या असतील तर 2 वाटी पाणी आणि 2 वाटी पीठ घ्यायचं। हे प्रमाण अगदीच योग्य आहे। पाण्यामध्ये पीठ घालण्याआधी गॅस बंद करायचा आणि पीठ छान असं मिक्स करून घ्यायचं। आता कढईमधलं पीठ थोडंसं गरम गरम असताना ताटामध्ये काढून घ्यायचं आणि तेलाचं बोट लावून छान असं मळून घ्यायचं। तर या मळून घेतलेल्या पिठाचा थोडा थोडा गोळा घेऊन हळदीच्या पानावरती पातळ असं थापून घ्यायचं। मग त्याच्यावरती सारण घालायचं। भरपूर सारण घालून त्याच्या कडा व्यवस्थित दाबून घ्यायच्या। आता इकडे एक चाळण घेतली, तिला तेलाने किंवा तुपाने ग्रीस करून घ्यायचं। अशा पद्धतीने सर्व पातळ्या बनवून घ्यायच्या आणि चाळणीमध्ये ठेवायच्या। मगाशी सांगितल्याप्रमाणे इथे बघा अर्ध सारण शिल्लक राहिलं आहे। प्रमाण आहे एका नारळासाठी 2 वाटी पीठ आणि 2 वाटी पाणी। आता गॅसवरती एका कुकरमध्ये 2-3 ग्लास पाणी घातलं, त्यावरती ही चाळण ठेवली आणि त्यावरती एक ताट झाकून ठेवलं। 15 मिनिटे याला चांगली वाफ दिली आणि 10 मिनिटे थंड होऊ दिलं आणि तयार आहेत खमंग स्वादाच्या गरम गरम पातोळ्या। रेसिपी एकदा बनवली तर रोजच बनवून खाल एवढी चविष्ट आहे। तुम्हाला ही हलकी फुलकी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये कळवा आणि जाता जाता चॅनलला तेवढं सबस्क्राईब करून टाका।